इंद्रायणीचं पसायदान 28 जानेवारी. जेवढी उंची आपल्या खोलीत असते तेवढी खोली आपल्या उंचीत असते. लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर. अभिवाचक अमेया संतोष मुळावकर. जेवढी उंची आपल्या खोलीत असते तेवढी खोली आपल्या उंचीत असते. जेवढी खोली आपल्या खोलीत असते तेवढी उंची आपल्या उंचीत असते. जेवढी उंची आपल्या खोलीत असते तेवढे ढग आपल्या उंचीत असतात. जेवढे ढग आपल्या खोलीत असतात तेवढा पाऊस आपल्या उंचीत असतो. जेवढा पाऊस आपल्या खोलीत असतो तेवढी माती आपल्या उंचीत असते. जेवढी माती आपल्या खोलीत असते तेवढा मृद्गंध आपल्या उंचीत असतो. जेवढा मृद्गंध आपल्या खोलीत असतो तेवढी रिमझिम आपल्या उंचीत असते. जेवढी रिमझिम आपल्या खोलीत असते तेवढी दरवळ आपल्या उंचीत असते. जेवढी दरवळ आपल्या खोलीत असते तेवढी वर्दळ आपल्या उंचीत असते. जेवढी वर्दळ आपल्या खोलीत असते तेवढे प्रवाह आपल्या उंचीत असतात. जेवढे प्रवाह आपल्या खोलीत असतात तेवढ्या सरी आपल्या उंचीत असतात. जेवढ्या सरी आपल्या खोलीत असतात तेवढे झरे आपल्या उंचीत असतात. जेवढे झरे आपल्या खोलीत असतात तेवढे अश्रू आपल्या उंचीत असतात. जेवढे अश्रू आपल्या खोलीत असतात तेवढे समुद्र आपल्या उंचीत असतात. जेवढे समुद्र आपल्या खोलीत असतात तेवढे पर्वत आपल्या उंचीत असतात. जेवढे पर्वत आपल्या खोलीत असतात तेवढी नक्षत्र आपल्या उंचीत असतात. जेवढी नक्षत्र आपल्या खोलीत असतात तेवढं चांदणं आपल्या उंचीत असतं. जेवढं चांदणं आपल्या खोलीत असतं तेवढा प्रकाश आपल्या उंचीत असतो. जेवढा प्रकाश आपल्या खोलीत असतो तेवढे सूर्य आपल्या उंचीत असतात. जेवढे सूर्य आपल्या खोलीत असतात तेवढी झाडं आपल्या उंचीत असतात. जेवढी झाडं आपल्या खोलीत असतात तेवढ्या सावल्या आपल्या उंचीत असतात. जेवढ्या सावल्या आपल्या खोलीत असतात तेवढी पावलं आपल्या उंचीत असतात. जेवढी पावलं आपल्या खोलीत असतात तेवढे पंख आपल्या उंचीत असतात. जेवढे पंख आपल्या खोलीत असतात तेवढं आकाश आपल्या उंचीत असतं. जेवढं आकाश आपल्या खोलीत असतं तेवढे पक्षी आपल्या उंचीत असतात. जेवढे पक्षी आपल्या खोलीत असतात तेवढी घरटी आपल्या उंचीत असतात. जेवढी घरटी आपल्या खोलीत असतात तेवढी माणसं त्या उंचीत असतात. जेवढी माणसं आपल्या खोलीत असतात तेवढ्या व्यथा आपल्या उंचीत असतात. जेवढ्या व्यथा आपल्या खोलीत असतात तेवढ्या कथा आपल्या उंचीत असतात. जेवढ्या कथा आपल्या खोलीत असतात तेवढ्या जखमा आपल्या उंचीत असतात. जेवढ्या जखमा आपल्या खोलीत असतात तेवढ्या कविता आपल्या उंचीत असतात. जेवढ्या कविता आपल्या खोलीत असतात तेवढा बहर आपल्या उंचीत असतो. जेवढा बहर आपल्या खोलीत असतो तेवढा वसंत आपल्या उंचीत असतो. जेवढा वसंत आपल्या खोलीत असतो तेवढा सुगंध आपल्या उंचीत असतो. जेवढा सुगंध आपल्या खोलीत असतो तेवढं वात्सल्य आपल्या उंचीत असतं. जेवढं वात्सल्य आपल्या खोलीत असतं तेवढं घर आपल्या खोलीत असतं. जेवढी खोली आपल्या घरात असते तेवढं घर आपल्या उंचीत असतं. उंचीचं आणि खोलीचं हे गाणं 28 जानेवारी 1884ला जन्मलेल्या पिखार ऑगस्टीला नक्कीच उमगलं असेल. म्हणूनच तो आकाशाच्या उंचीच्या आणि समुद्राच्या खोलीच्या अभ्यासात खोलवर उतरला असेल.